नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्यांचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर बघा, हे पापड किती मस्त असे तयार झाले आहेत आणि हे जे पापड आहेत ना, अगदी खुसखुशीत तयार झाले आहेत. शिवाय हे पापड आपल्याला उन्हामध्ये जाऊन करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये बसून हे पापड आपण बनवू शकतो आणि नंतर फक्त थोडा वेळ आपल्याला याला ऊन द्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता पोह्यांचे पापड बनवण्यासाठी इथे आपण 2 वाटी पोहे घेतले आहेत. तर हे जे पोहे आहेत ना, मी थोडा वेळ उन्हामध्ये वाळवत ठेवले होते, त्यामुळे ते पटकन असे कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही हवं तर ना गॅसवरती सुद्धा कढईमध्ये छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ शकता. आता बघा, या वाटीच्या मापाने मी 2 वाटी पोहे घेतले आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने पोहे घेऊ शकता. आता हे जे पोहे आहेत ना, आपण मिक्सरला छान असे बारीक दळून घेणार आहेत. तर बघा, पोहे जर तुमचे थोडेसे नरम असतील ना, तर तुम्ही ते भाजून घेऊ शकता किंवा मी ते उन्हामध्ये ठेवल्यामुळे मी भाजून घेणार नाही. आता या पोह्यांचे आपल्याला एकदम बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, मिक्सरला आपण एकदम बारीक अशी याची पीठ दळून घेतलं. आता हे पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया. जी सुजीची चाळणी असते ना, त्याने हे पीठ आपण चाळून घेऊयात. त्यामुळे पोह्यांचा एखादा कण जर वर राहिला असेल ना, तर तो पापड करताना आपल्याला मध्ये येणार नाही आणि तसंच ते चाळणीवर सुद्धा राहील. आता बघा, हे जे पीठ आहे ना, ते आपण चाळणीने चाळून घेऊयात आणि बाकीचे जे पोहे आहेत ना, ते सुद्धा आपण अशाच प्रकारे चाळून घेऊयात. तर बघा, इथे आपलं किती मस्त असं पीठ दळून झालेलं आहे. बाकीचे राहिलेले पोहे सुद्धा आपण असेच दळून घेऊयात. जे चाळणीच्यावर राहिलं होतं ते सुद्धा यामध्येच ॲड करूयात आणि बाकीचे पोहे सुद्धा आपण अशाच प्रकारे दळून घेऊयात. तर इथे बघा, आपण पूर्ण 2 वाटी जे पोहे आहेत ना, ते छान असे दळून घेतले आणि इथे आपलं बघा पीठ छान असं तयार झालं आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूयात. तुम्ही हवं तर फक्त यामध्ये मीठ टाकून असेच पापडसुद्धा बनवू शकता. आता यामध्ये मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकणार आहे. यामुळे पापडीला खूप छान अशी टेस्ट येते. पाव चमचा हिंग पावडर टाकली आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. सोबतच आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. यामुळे रंगही छान येतो आणि अगदी जास्त प्रमाणात तिखट होत नाहीत. तुम्ही हवं तर घरगुती जे लाल तिखट असतं ना, ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये पापडला अजून छान टेस्ट येण्यासाठी इथे मी 1 चमचा पापड खार टाकला आहे. तर हा जो पापड खार आहे ना, तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होईल. आता हे सर्व मसाले जे आहेत ना, या पिठामध्ये आपण छान असे मिक्स करून घेऊयात. पापड खारमुळे जे पापड आहेत ना, त्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे पापड बनवताना तुम्ही 1 चमचा त्यामध्ये टाकून घ्या. आता हे पीठ आपण एका प्लेटमध्ये बाजूला ठेवलं आहे. आता या वाटीच्या मापाने आपण 2 वाटी पोहे घेतले होते, तर पीठसुद्धा आपलं 2 वाटी झालं आहे. याच वाटीच्या मापाने मी पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलं आहे. तर 2 वाटी पाणी टाकलं आणि हे जे पोह्यांचं पीठ होतं ना, ते आता या पाण्यामध्ये टाकून घेतलं. तर छान असं आपल्याला व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आणायची आहे. थंड पाण्यामध्ये अजिबात हे पीठ टाकायचं नाही. चांगली उकळी आली की पाण्यामध्ये हे पीठ टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि मध्यम आचेवर हे पीठ छान असं पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. आता हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद सुद्धा करू शकता, कारण आपलं पाणी खूप गरम आहे. आता हे पिठाला छान अशी वाफ बसण्यासाठी यावर मी एक 5 ते 10 मिनिट एक प्लेट ठेवणार आहे. त्यामुळे पीठ जे आहे ना, ते छान असं पिठाला वाफ बसते. एक 5 मिनिट हे झाकण असंच ठेवूयात.
आता बघा एक 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आणि बघा पिठाला छान अशी वाफ बसली आहे. तर हे पीठ आपण परत एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. पिठाला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे किंवा मऊ करून घ्यायचं आहे. तर इथे मी त्यासाठी पीठ थोडंसं गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नये म्हणून एक मोठी पॉलिथिन घेतली आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आणि हाताने आपल्याला छान असं ते मळून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, हाताला आपल्या चटकेसुद्धा बसणार नाहीत आणि पीठसुद्धा व्यवस्थित मळलं जाईल. तर बघा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे मी सर्व पीठ असंच पॉलिथिनमध्ये टाकून छान असं मळून घेतलं. हाताने थोडंसं त्याला मऊ करून घेऊयात. इथे मी अजिबात एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही. आता आपण याच्या छोट्या छोट्या पोळ्या करून घेणार आहेत. तर पिठाचा छोटासा गोल गोळा तयार करून घेतला आणि हा उंडा जो आहे ना तो आपण आता लाटून घेऊयात. पोळीपाटावर हा गोळा ठेवून घ्यायचा आणि जे पोहे होते ना, आपण दळलेलं पीठ होतं ना, त्याचं थोडंसं कोरडं पीठ मी बाजूला ठेवलं होतं. तर ते थोडंसं लावून आपल्याला याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर बघा अजिबात तेल लावायचं नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल लावलं ना, पापड सुकल्याच्या नंतर त्याला तसाच तेलाचा वास येतो. अगदी सहजपणे हे पापड लाटले जात आहेत. तर इथे बघा आपण पापड लाटून तयार केलं. आता इथे मी एक वाटी घेतली. वाटीच्या मापाने अगदी गोल असे पापड तयार करणार आहे. तुम्हाला जर अगदी थोड्या मोठ्या साईजमध्ये करायचे असतील ना, तर तुम्ही मोठ्या डब्याचं झाकण किंवा मोठी वाटीसुद्धा घेऊ शकता. इथे बघा आपले पोह्यांचे हे पापड किती मस्त असे बनवून तयार झाले आहेत. अशा प्रकारे जे राहिलेलं पीठ आहे ना, ते सुद्धा आपण असेच पापड बनवून घेऊयात आणि उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवूयात. तर इथे बघा दारामध्ये थोडंसं ऊन येत आहे. सर्व पोह्यांचे पापड बनवून घेतले आणि उन्हामध्ये कमीत कमी 1 ते 2 दिवस हे पापड छान असे आपण सुकवून घेऊयात. तर दोन्ही बाजूने, एका बाजूने थोडेसे सुकले की दुसऱ्या बाजूने हे पापड पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. आता इथे बघा 1 ते 2 दिवसानंतर हे पापड छान असे मस्त असे सुकले आहेत आणि बघू शकता तुम्ही आपले पापड किती मस्त असे तयार झाले आहेत. तर आता हे पापड आपण लगेचच तळून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर बघा कोणताही पापड तळत असताना फक्त लिज्जत पापड सोडून कोणताही पापड तळत असताना तेल अगदी कडकडीत तापवून घ्यायचं. जर तुम्ही अगदी तेल तापलेलं नसेल त्यामध्ये जर पापड टाकलं ना, तर पटकन पापड तळणार नाही आणि त्याला जास्त तसंच तेलसुद्धा बसतं. तर त्यामुळे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि मगच त्यामध्येच आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत. इथे बघा आपले पापड छान असे मस्त तळून झालेले आहेत. आता हे पापड आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना, ते पूर्ण निथळून घेऊयात. तर बाकीचे पापड असेच तळून घेऊयात. इथे बघा आपण सर्व जे पोह्यांचे पापड होते ना, ते अशाच प्रकारे तळून घेतले आहेत. अजिबात आपल्याला उन्हामध्ये जायची सुद्धा गरज पडली नाही. अगदी घरामध्ये बसून तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकता. बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवणामध्ये असे हे पोह्यांचे पापड नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा माझा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.